रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसाम महापातकनाशनम. एक बाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणारं आहे. रामकथा जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी रामकथा प्रपंचामधील सर्व प्रश्नांची उत्तर आहे. रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे. तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजाबाकीचं साधन आहे. असे सुरस अवीट पवित्र गोड श्रीरामकथा. आज श्रीराम कथेचा तृतीय दिवस. गेली 2 दिवस आम्ही सर्व रामकथा चिंतन करण्याच्या संबंधाने एकत्रित आलेलो. सर्व भाविकांच्या एकोप्यानं पूजने सर्वांचं श्रद्धास्थान ब्रह्मलीन प्रातस्मरणे मारुती महाराजांच्या कृपा आशीर्वादानं रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा, या निमित्ताने सर्वांच्या वतीनं पूजनीय महेशजी महाराजांनी दिलेल्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, वारकरी मंडळी, महाराज मंडळी, फडकरी मंडळी, आई बहिणी, तरुण बांधव, लांबून आलेले श्रोते, या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य आपण कालपर्यंत कथा श्रवण केलेली आहे. श्रीराम जन्मकथा. आज नियोजित वेळेमध्ये आपणाला सीता स्वयंवर कथेपर्यंत पोचायचं आहे. रामचंद्र प्रभू चतुर्भुज रूपात प्रकट झाले. महाराष्ट्रीयन संतांचं जसं प्रमाण आहे, अयोनी संभव प्रगटला राघव. नामदेव रायानी प्रगटला शब्द. अयोनी संभव नोही काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. तो शब्द तुलसीजींचा आहे. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी. हरसित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी. लोचन अभिरामा तनु घन श्यामा निजयायुध भुजचारी. भूषण बनमाला नयन विशाला शोभा सिंधु खरारी. निजयायुध भुजचारी. चतुर्भुज. कौशल्या माता नाराज, आप चतुर्भुज रूप में प्रकट हुए भगवान. मार क्या माँ कहते हो. चतुर्भुज रूप में प्रकट हुआ तो कोई बोलेगा क्या कौशल्या का बेटा है, क्या करूं, छोटे हो जाओ. लहान झाले, अब तो अच्छा लगता है. नहीं, क्यों? अरे छोटे तो हुए लेकिन बातें बड़ों की तरह कर रहे. क्या करो. छोटा बच्चा क्या करता है, रोना सुरू करो. रडायला सुरुवात केली. रडणं ऐकलं एका दासीनं पळत गेली दशरथजी पर्यंत. जय हो महाराज. महाराज. अब क्या हुआ, आपको लाला भय. दशरथ पुत्र जन्म सुनिका ना मानव ब्रह्मानंद समाना. परमानंद पुरी मन राजा जाहि बुलाए बजाओ बाजा. अरे जाओ बाजे बजाने को लगाओ. दशरथजीचा आदेश. आणि एकाएकी भर दुपारी अयोध्येत वाद्ये वाजायला सुरुवात झाली. एक दुसरीच्या दारात जाऊन विचारू लागली. बाई कशाचा न बता, पुत्र झाला दशरथा. 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 चला चला तेथे जाऊ, चला चला तेथे जाऊ. कौशल्याचे बाळ पाहू, कौशल्याचे बाळ पाहू. चला
चला तेथे जाऊ कौशल्याचे बाळ पाहू चला चला तेथे जाऊ कौशल्याचे बाळ पाहू चला चला तेथे जाऊ कौशल्याचे बाळ पाहू चला चला तेथे जाऊ कौशल्याचे बाळ पाहू. पाटील नमस्कार. जन्मभर पूजनीय सातारकर महाराजांच्या कीर्तनात मंजिरा वाजवायची सेवा. मंजिरा असायचा कधी, हार्मोनियम तर कायमचीच होती. पण ते गेले बाबा, गेले दिगंबर ईश्वर विभूती. भगवतीताईनं ठेवलं माझं कीर्तन आहे 5 तारखेला पंढरपूरला बाबांच्या मठात. हा हा महत्वाचे काम मोदी साहेबांचा हो टाळा, चालू असेल ते बंद करा. तुम्ही कुठं बसलं हे फोन करणाऱ्याला माहिती नाही आहे का नाही. त्यामुळे थोडी विनंती आहे. आज लग्न होतं बाबा बारशीला, ते देशमुख मामाकडे असतो ना, मी कायम मुक्कामी. 12:30चं लग्न होतं. आम्ही 11:30ला गेलो सवयीप्रमाणे. पण 12:30 झाले तरी काही नवरदेव आला नव्हता. नाचणं चालू होतं. मग आपला स्वभाव माहिती आहे तुम्हाला. गाडीत बसलो, पाटलाकडे चंदन लावलं 2 मिनिटात. तरी हवामानाचा अंदाज दिला होता मी परवा 2:30 वाजेल. मग महेश बाबा म्हणले सांगितलं का नाही. म्हटलं तुम्हाला माहित नाही, आपण जर उद्या 2:30 वाजता कथा होईल असं म्हणावं तर हे 3:30ला येतात. गुप्त ठेवू आपण. काय अर्धा तास बसले एक दिवस आपल्यासाठी तर काय फरक. बरोबर, आजची वेळ बरोबरच आहे बाबा. राम दशरथ के घर जल में घराना हो तो ऐसा हो, लोग दर्शन को चले आए सुहाना हो तो ऐसा हो. प्रचंड गर्दी. ज्या वंशात रामचंद्राचा जन्म झाला त्या सूर्याच्या आनंदाला पारावार नाही. माध्यान्नासे दिनकर पळभर होय स्थिर. नामदेव रायाचं प्रमाण आहे की सूर्य पळभर थांबला, पण तुलसीदासजी म्हणतात महिनाभर थांबला. कौतुक देखी पतंग फुलाना, एक मास तरी जात न जाना. 22 दिवस कर दिवस भा, मर्म न जाह नहीं कोई. रत समेत रवि था के हो, निशा कवन पिति होई. सियावर रामचंद्र की. 1 महिना सूर्य थांबला हे बुद्धिवादी लोकांना न पटण्यासारखं आहे. अरे पण याच्यातला अर्थ वेगळा आहे भाऊ. 1 महिना सूर्य थांबला म्हणजे 1 महिना आनंदात कधी संपला हे अयोध्यावासी जनतेच्या लक्षात आलं नाही. याचा अर्थ आहे 1 महिना सूर्य थांबला. नाही तर मी विचारतो, तारीख तिथी वार साल महिना वेळ दिशा न विसरलेला मारवाडी समाजाचा शेटजी वारकऱ्याच्या नादी लागला. पंढरपूरला पायीवारी जायला निघाला. आळंदीहून माऊलीच्या पालखी सोहळ्यात आषाढीला सहभागी झाला. पुढे पुणे, मग सासवड, जेजुरी, वालेन, लोणन. लोणनला 1.5 दिवस मुक्काम माऊलीच्या पालखीचा. तिथे बरेच लोक घरी टपाल पाठवायचा उद्योग करायचे. आता जमाना बदलला, मोबाईलचा काळ, कोणी पत्र लिहत नाही. पूर्वी 1.5 दिवस मुक्काम असल्यामुळे पत्र, सगळे वारकरी पत्र लिहायला बसले. हा शेटजी बसला, पण शेटजीला तारीखच आठवेना. शेठजी वारकऱ्याला म्हणतो, वारकरी दादा काय शेठजी तारीख काय आजची. अरे जो आयुष्यात कधी तारीख विसरला नाही, माऊलीच्या पालखी सोहळ्यात 5 दिवसाच्या आनंदात जर तारीख लक्षात राहत नसेल तर जगाचा बाप ज्या गावात जन्माला आला, आनंद महिना लक्षात राहील कसा. भाव लक्षात घ्या. 1 महिना. त्याच वेळेला चंद्राचं तोंड उतरलं. ही पूर्वीपासूनची पद्धत आहे. सर्वांना एका वेळी आनंद होत नाही. माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहित आहे हे महाभारत. काही डीजे लावून नाचतात, त्याच वेळेला दुसरे डोक्याला हात लावून चिडतात एकमेकावर.
तूच म्हणत होता बाई म्हणा पलीकडचं गाव 70%, पलीकडचं 80%, पलीकडचं 85%, पलीकडचं 90%, सगळे टक्के 50च्या वर सांगत होता. मग माझं डिपॉझिट का झालं हे, आणि ते तिकडचे डीजे लावून. बरं का, पूर्वीपासूनची पद्धत आहे. प्रसिद्ध 3 दुकान आहे, एक देवाचं, एक जीवाचं, एक संताचं. केवळ दुःख मिळतं हे दुकान जीवाचं आहे. फक्त एकमेकाकडे बोट दाखवायचा कार्यक्रम चालू आहे. ज्याला लेकरं झाले नाही ना ते म्हणतं लेकरं झालेलं सुखी. बरं का, ज्याचे दारू पिऊन बुटा भरली लात घालतात कंबरड्यात त्याला इमानदारीने विचारा, ते म्हणतं महाराज अजिबात नाही झालेलं सुखी. हे तिकडे बोट दाखवतं, ते इकडे बोट दाखवतं. प्रत्येक जण दुःखी. जो देखे सो दुखिया रे बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया रे बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, राजा दुखिया, राजा दुखिया, प्रजा दुखिया. राजा दुखिया, राजा दुखिया, राजा दुखिया, प्रजा दुखिया. दुखिया धन बैरागी, दुखिया धन बैरागी. दुख के कारण सुख देवने उधरी माया आदि रे. जो देखे सो दुखिया रे बाबा, दुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया रे बाबा, दुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. दुखिया कोई नहीं, सुखिया कोई नहीं. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी. दुख के कारण शुक देव जिने उदरी माया त्यागी. जो देखे सो दुखिया बाबा. केवळ दुःख मिळतं हे जीवाचं दुकान आहे. केवळ सुख मिळतं हे संतांचं दुकान. सुख एक हेची ठाई, बहुपाई संतांची. आणि सुख आणि दुःख दोन्ही मिळतं हे देवाचं दुकान आहे. इथं दोन्ही मिळतं. देवाचा अवतार होय, दासा सुखन दैत्या भय. कॉलोऱ्याची साथ आली बरं का, तिकडची गोष्ट महादेवराव. पटापटा पटापटा माणसं मेली. प्रत्येक घरातलं एक ना एक मेलं. अख्खं गाव दुःखी झालं. पण त्याही वर्षी एक सुखी झालं, ज्याचं स्मशानाच्या शेजारी सरपणाचं दुकान. ते ओलं सरपण येड्या बाभळीचं डबल भावात विकत होतं. नातलगाला प्रेत पेटवल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. साधं रॉकेलच्या लोणावर फिरणारं सरपणवाल्यांना एकाच वर्षात घेतली टाटा सफारी. दुसऱ्या किराणा दुकानदाराने लक्ष ठेवलं. म्हणले काय दिवसभर पुड्या बांधून मासे हाकत बसतो, 70 रुपये 40 पैसे दुकान पाहिजे सरपणाचं. ते गेल्या वर्षी लुणावून फिरत होतं, यंदा टाटा सफारीतून टाटा करतंय म्हणला. म्हणून त्यानं स्वतःचं किराणा दुकान विकलं, काही बँकेतून कर्ज काढलं, काही शेत विकलं.
याच्याच बाणीवर स्मशाना शेजारी दुकान थाटलं, यानेही बोर्ड लावला, आमच्या येथे अंत्ययात्रेचं सर्व साहित्य स्वस्त दरात मिळेल. 5 मन सरपण, बांबू, सुतई, नवीन कापड, हार, बुक्का, माणसं 4, बँड पार्टी, भजनी मंडळासह 1 जानेवारी 2025ला दुकान ओपन केलं. पण 17 तारीख आली, एकही नाही मेलं, पुरं गाव सुखी झालं. आता दुकानवालं दुःखी. काहीला सुख आणि काहीला दुःख. श्रीरामाचा जन्म झाला, चंद्राला दुःख सूर्याला सुख. इथून वाढलं आपलं. विचारलंस, अरे चंद्रा तुझं का तोंड उतरलं? मला सुद्धा तुमचं दर्शन घ्यायची इच्छा आहे मालक. मनाई कोणी केली? तुम्ही नाही केली, पण आमचा नैसर्गिक नियम आहे, सूर्य गेल्याशिवाय मला येता येत नाही. महिना झाला ते जागचा हालत नाही. प्रभू म्हणाले, अरे आज कळलं मी भगवान असलो तरी एका वेळी दोघाला सुखी करू शकत नाही. यावेळेला सूर्याला संधी दिली, जेव्हा कृष्ण जन्म होईल चंद्रा तुला चान्स मिळेल, बरं का. म्हणून सूर्यवंशात राम आहे आणि चंद्रवंशात कृष्ण आहे. तरी चंद्राचं समाधान झालं नाही. कधी होणार आहे कृष्ण जन्म? द्वापार युग. बापरे. आणि आता त्रेता. 1 युग वाट बघू का मालक? नाही जमत. काहीतरी समाधानाची पर्यायी व्यवस्था करा. ठीक आहे, नाराज होऊ नको. आजपासून माझ्या नावासोबत तुझं नाव जोडलं जाईल, म्हणून रामचंद्र, बरे का. नाही तर चंद्राला रामासोबत जोडायचं कारण नाही. चंद्राला खुश करण्यासाठी देवानं आपल्या नावासोबत जोडून घेतला, तेव्हापासून हा बाबा श्रीरामचंद्र झाला. ही कथा शंकरजी माता पार्वती यायला सांगतायत. सांगता सांगता म्हणाले, औरव एक कवणीची चोरी. त्यावेळेला मी चोरी केली पार्वती. चोरी महादेव बडादेव सब देवन की बाबा चोरी करते हो, किसले क्यों की चोरी? अरे मला सुद्धा वाटत होतं प्रभूचं दर्शन घ्यावं. मग शंकराच्या रूपात गेलो असतो अयोध्ये, तर माझ्यात पुढे लागली शिनबारी, आणि म्हणून तर केली चोरी. कशी केली सांगतो ना, दमकार. काकभुशुंडीला शिष्य केला, मी गुरु झालो. दोघांना भगवा वेश धारण केला, रुद्राक्षाच्या माळा, लुंग्या लावलेल्या, हातात कमंडल, वाघाचे कातळे बगलेत, पायात खडाऊ, हातात दंड संन्याशाचे, जटादाढी वाढलेली, भस्म. अशा अवस्थेत आम्ही गुरु शिष्य होऊन जेव्हा गेलो, प्रचंड गर्दी शरयूच्या काठापासून थेट महाद्वारापर्यंत वाट काढत घामाघूम धापा टाकत मुख्य द्वारातून प्रवेश करणार तर गेटमॅनने अडवलं. का जा रे? महाराज को बेटा उसका दर्शन करना, मत जाओ, अनजान व्यक्ति हो आप, निकल जाओ यहाँ से. ढकलून दिलं पार्वती. अरे मला म्हणताय ना, ए खाकी कपड्यावाल्या, लेका मी भगवान शंकर आहे असं म्हणावं तर माझ्या पुढे बारी लागली असती. दिला हाकलून. मी आणि काकभुशुंडी शरयूच्या काठाला वापस आलो. काकभुशुंडी म्हणाले, आप भी कैलाश से मैं नीलगिरी से कुछ करो, दर्शन तो होना चाहिए. त्यावेळेला मी आसन लावलं पार्वती शरयूच्या काठाला, डोळे मिटले, माझ्या बालरूप रामाचं ध्यान सुरू केलं. चमत्कार झाला. तिकडे वाड्यात माय कौशल्याच्या मांडीवर राम रडू लागला आणि मी शरयूच्या काठाला ध्यान करू लागलो. हे कोणालाच कळेना. इतका रडतो, इतका रडतो. सगळ्या राजवाडा चिंतातूर झाला. कौशल्या, सुमित्रा, काही कोणाला काही सुचले. म्हातारी दासी काठी टेकत माय कौशल्या जवळ आली. कौशल्या, माँ बहुत रो रहा आपका बेटा, सुबह से क्या हुआ तो कुछ पता नहीं, हमें तो लगता है बहुत से लोग दर्शन को आ रहे ना, तो किसी की बुरी नजर लग गई लाला को. दृष्ट झाली बाळाला, दृष्ट. मग दृष्ट काढणाऱ्या साधूचा तपास करा म्हणावं, दौंडी द्यायला सांग. हा मुद्दा पटला पार्वती माय कौशल्यानं दौंडीवाल्यांना बोलावलं आणि दौंडीवाले दौंडी देत निघाले. ऐका कोई बच्चे की नजर उतारने वाला महाराज, ऐका कोई बच्चे की नजर उतारने वाला बाबा, ऐका कोई बच्चे की नजर उतारने वाला साधू, ऐका कोणी बाळाची दृष्ट काढणारे. दौंडीवाले नेमके शरयूच्या काठानं चालले, आम्ही साधूच्या वेशात बसलेलो. आमच्या जवळ दौंडीवाले आले. विचारलं, कहा रहते बाबा? हिमालय. वहां क्या करते? पत्ते खेलते क्या? तपस्या करते. तो आप तपस्वी? हाँ. छोटे बच्चे की नजर उतारना जानते हो क्या? अच्छी तरह. क्या करना होगा? जिस बच्चे को नजर लग गई उस बच्चे के पास हमें ले जाना पड़ेगा. चलो चलो. अशी चोरी केली पार्वती दौंडीवाले पुढं. आम्हाला काहीच करावं लागलं नाही. तेच म्हणायचे, बाजू हटो, हिमालय के बाबा आहे, नजर उतारने वाले. पार्वती, ज्या गेटमॅननी सकाळी हाकललं होतं का नाही, त्याला दुपारून गचांडून आत गेलो. कारण दौंडीवालेच म्हणायचे, बाजू हटो.
अशी चोरी केली, प्रवेश मिळाला. माय कौशल्याला वाकून नमस्कार केला. माय कौशल्याने विचारलं, का रहते बाबा, साधू को घर होता है क्या माँ? महादेवराव, नाटक बघा शंकराचा. साधू को घर होता है क्या? याला घर नाही का पाटील? अरे कैलासात निवास आहे, पार्वती सारखी मिसेस, नंदी सारखं वाहन, कार्तिक गणेश सारखे 2 लेकरं असून म्हणतो साधू को कोई घर होता है क्या माँ? हिमालय की गुहा में तप करता था, दिल चाहा इधर चला. तपस्वी है क्या बाबा? हाँ. छोटे बच्चे की नजर उतारना जानते हो? अच्छी तरह. क्या करना होगा? बस जिस बच्चे को नजर लग गई माँ, उस बच्चे को एक बार मेरी गोद में दे दो, दोबारा नहीं रोएगा आपका बेटा. मुद्दा पटला. पार्वती मला आसन बसायला मी बसलो आणि माझ्या मांडीवर श्रीरामाला आणून झोपवलं माय कौशल्येनं. आणि राम मांडीवर, राम माझ्याकडे बघू लागला, मी रामाकडे बघू लागलो, सगळे वाड्यातले आमच्या दोघाकडे बघू लागले. बघता बघता पार्वती हरिहराच्या 4 नेत्राचं जेव्हा मिलन झालं ना, तेव्हा एक घटना घडली. मांडीवरचा राम गद 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 हसू लागला आणि मी हुंदके देऊ देऊ ढस ढसा रडू लागलो. आमचे वेगवेगळे भाव होते. माझा राम हसत होता, याही वेळेला दर्शनाची संधी सोडली नाही शंकरा. मी रडत होतो, याही वेळेला दर्शनाची इच्छा पूर्ण केली श्रीरामा. पण माय कौशल्याला वाटलं, बापरे केवढा चांगला दृष्ट काढणारा साधू, बाळाला मांडीवर घेतल्या घेतल्या माझा हास तन बाबाच रडतो, केवढी चांगली दृष्ट काढली. अर्थ लावला माय कौशल्य. बाबा तुमचा अधिकार कळला, माझ्या बाळाचं भविष्य पण सांगा. हा 15 वर्षाचा होईल नाही साहेब, एक साधू घेऊन जाईल याला. कौशल्यामाई उभी झाली. असं सांगू नका बाबा, 900 साय असं करून लेकरं झाले 4, त्यातला थोरला घेऊन जाईल म्हणता. साधू थोडीशी दक्षिणा वाढून घे. ये कोई जब की बातें नहीं माँ. इनके पैर पर एक रेखा, वो 15वें साल यात्रा का योग दिखा रहे. एक साधू याला 15 वर्षाचा असताना घेऊन जाईल, पण जगात सुंदर नाही अशा सुंदरी सोबत याचं लग्न होईल आणि सुनेसह तुमच्या स्वाधीन करेल तो महात्मा. राज्याभिषेकात सांग बाबा. मला माहिती होतं पार्वती राज्यावर बसायच्या आधी 14 वर्षे वनवासात जाणार आहे, पण हे सांगावं तर माय कौशल्याला दुःख होणार आहे. आईसाहेब एवढी घाई काय करता, काल तर जन्म झाला, थोडं मोठं होऊ द्या ना, अजून रेषाही आल्या नाही नीट, एक दिवस येईल ना फुकट सांगून जाईल. दक्षिणा दिली, नाटक असल्यानं स्वीकार केला. जड अंतकरणानं रामाला माय कौशल्याजवळ दिला. वाकोड नमस्कार करून राजवाडा सोडला. मी आणि काकबसुंडी शरीवच्या काठाला. एक चमत्कार झाला. काकबसुंडी खाली बसले शरीवच्या काठावर. मी विचारलं, क्यों यही बैठते हो, चलने का नीलगिरी जाकर क्या करना बाबा? तपश्चर्या. किस लिए? प्रभु प्राप्ति के लिए. आपने तो बता दिया भगवान 15 साल का होगा, एक महात्मा ले जाएगा. अब क्या करते हो? 15 साल सरयू के तट पर बैठता हूँ और 15वें साल भगवान का दर्शन करूंगा, तब अयोध्या छोड़ूंगा, तब तक यहाँ बैठता है. तो मैंने कहा भाई ठीक है बैठ सकते हो, क्योंकि ब्रह्मचारी हो, कितने भी दिन लेट गए और घर नहीं गए तो भी चलता है, लेकिन मेरे पीछे बहुत बड़ा जंजाल है. 4 दिन लेट गया तो कैलाश में शोर मच जाएगा. पार्वती कहेगी मिस्टर कहाँ गए, नंदी बोलेगा मालिक कहाँ गए, कार्तिक बोलेगा पिताजी कहाँ गए, तो मेरा पिंटा गणेश कहेगा मम्मी डैडी कहाँ गए. तो मैं चला आया भवानी. बरं का ही कथा. शंकर जी माता पार्वती आईला सांगतायत, कच्चुक दिवस बीते येई भाती. अशा प्रकारे काही दिवस गेले आणि मग नामकरण विधीचा सोहळा वशिष्ठजीच्या द्वारा राजमहाल सजवण्यात आला. वशिष्ठाला उंच आसनावर बसवलं. 3 राण्या बसवल्या. कौसल्या, सुमित्रा, कैकई 4 लेकर तिघी जवळ आहे. आणि वशिष्ठ म्हणाले, राजा याला हजारों नाम असले तरी मैं मेरे मति के अनुसार दुनिया को आराम दिलाने वाले कौशल्यानंदन का नाम राम रखता हूं. राम शब्दाचा उच्चार केला. सर्वांनी जय जयकार बोलिए रामचंद्र भगवान की. मयक जी, जो नाम अभी तक पुराना नहीं हुआ, नहीं तो नाव किती गज आहे, पण राम शब्दाची एक मजा पहा तुम्ही. सुशिक्षित लोकांच्या लक्षात आणून देतो. राम म्हणताना तोंड उघडतं बंद होतं. करून तर पहा, करून पहा. तोंड उघडतं बंद होतं. नाही तर माझं आव्हान आहे तुम्हाला, बरं का मावल्या, तोंड उघडा, म म्हणून दाखवा.
बंद करा तोंड आणि रा म्हणून दाखवा, वाटल ते बक्षीस देऊ. नाही जमत. इच्छा नसू द्या पण रा म्हणायच्या वेळेला तोंड उघडायचंच आणि मच्या वेळेला तोंड बंद करायचंच. याचं कारण आहे ते वष्टे स्थानातलं असल्यामुळे वटाला वट लागतात. त्यामुळे आपोआप तोंड बंद होतं. हे स्थान माहिती आहे ना तुम्हाला? एकंदर 5 वर्ग आहे. कोणते कोणते का असे ना, काय घेणार? कचट तप, बरं का? हे असं आडवं क ख ग ग नाही घ्यायचं. कचट तप हे 5 आणि प्रत्येकाची स्थानं ठरलेली आहे. कंठे, तालवे, दंते, मूर्धन्य आणि वष्टे हे 5 स्थानं आहे. कचं कंठे स्थान आहे पाटील. इथं बोट ठेवा तुम्ही कंठावर आणि मनातल्या मनात ती लाईन उच्चारा, क ख ग घ. तुमच्या बोटाला स्पंदन जाणवेल. इथे इथे बोट ठेवा कंठावर. जोरात दाबू नका. अजून 3-4 दिवस रामायण ऐकायचं आहे. फक्त ठेवा म्हटलं मी ना, ध्यान दाबून. क ख ग घ हे कंठे आहे. कंठे आहे. जिभेचा दाताशी संबंध येतो ते दंते असते. तथ दन करून पहा ना तुम्ही, काही खर्च नाही आला. आतून धक्का मारणारा जीभ या पूर्ण लाईनला त थ द ध न हे दंते आहे. जेव्हा टाळूशी संबंध जिभेचा येतो ते तालवे आहे. ट ठ ड ढ न पहा ना तुम्ही, वरच्या टाळूला जिभेचा शेंडा स्पर्श करतो. ट ठ ड ढ न करून पहा. हे ईश्वरी नियोजन. अरे इथं नाही भ्रष्टाचार. माझं आव्हान आहे तुम्हाला. न तर सारखेच आहे ना दोन्ही. नळ्याचाही नच आहे, बाणाचा नच आहे. फरक काय? न नळ्याचा म्हणताना दंते आहे, बाणाचा न टालव्य आहे. कितीही प्रयत्न करा तरी बाणाच्या नचा उच्चार जीभ दाताला लागणारच नाही. टठ ड ड न करून पाना तुम्ही, खर्च येतो गायला. टठ ड ड न अजिबात नाही लागत दाताला. न सारखेच आहे पण तो बाणाचा आहे, तो टालव्य आहे. इथं नाही भ्रष्टाचार चालत. ते टाळूलाच लागणार. नळ्याचा न म्हणताना दातालाच लागणार. तथ द न टठ ड ढ न. का नाही जमलं? स्पर्श नाही करू शकत दाताला त्या टालवेच्या वेळेला, अजिबात नाही. आणि टालव्यालाही नाही, दातालाही नाही, मध्येच लागते ते मूर्धन्य आहे. छ छ ज झ य. आता काही खर्च आहे का? आपला व्याकरणचा तास चालू आहे. च छ दातालाही नाही लागत न वरच्या टाळूलाही नाही लागत, मध्येच चाललाय कार्यक्रम. अरे ही सगळी वर्णाक्षर 12 खडी माणसाच्या देहावरून जन्माला आली. कान असे धरले की क झाला, नाकाचा न झाला. हे कुठून आले वर्णाक्षर? हे वाढतंय आता आपलं. हे एवढं बस, जाऊ द्या, आता काही घेत नाही. च छ ज ज हे मूर्धन्य आहे. आणि वष्टे प फ ब भ म. वटाला वट लागल्याशिवाय याचा उच्चार होत नाही. ते म अनुनासिक वष्टे स्थानातलं प वर्गातलं राच्या पुढं येतं म्हणून तोंड बंद होतं. याकरता आपली वेळ घेतली, बस जाऊ द्या. फायदा काय? फायदा राचा उच्चार झाला आणि तोंड उघडलं की आतलं पाप बाहेर जातं. काय म्हणजे लगेच घुसलं तर घुसल कसं? म निगेट बंद होतो. रकार उच्चार मात्र बाहेर निर्याती पातकम. आणि पाप बाहेर गेलं ते आत येऊ नये म्हणून म शब्दस्तू कपाटवत. ही राम शब्दातली किंवा राम. पुन्हा आता एक गणिताचा तास घेतो महेशजी. माझं आव्हान आहे, कोणत्याही नामाला 4 गुणा. 5 मिळवा, डबल करा, 8 भागा, रामच उरतात. घरी गेल्यावर उद्या दुपारच्या 2 पर्यंत काही काम आहे का तुम्हाला? कोणतंही ना, हा लिहून घ्या महेशजी. नाम को चतुर्गुणे, कोणतंही घ्या ना. विठ्ठल 3 अक्षर आहे, गुणा 4ने, 4 त्रिक 12, मिळवा 5, 17, करा डबल 34, भागा 8ने, 8 चौक 32, करा वजा 2च, 34 मधून 32. काय म्हणतील 3चं 6चं घे ना, मला काय. रामकृष्ण हरी गुणा 6, 4ने, 4 सक 24, मिळवा 5, 29, करा डबल 58, भागा 8ने, 8 7 56, 58 मधून 56 गेले 2च.
अरे 12 अक्षराचं घ्या ना, तुम्हाला जमतं ते घ्या. गुणाकार 4 ने 12 चौका 46 मिळवा 5 53 करा डबल 106 भागा 8 ने 8 13 104 दोनच उरतात. नाम को चतुर्गुणे उसमें पंच तत्व मिले द्विगुण करने का काम 8 से भागलो तो नीचे बचे सो राम. जे नाव ठेवलं वसिष्ठाने. जाऊ द्या, तुम्हाला हे गोड वाटतं पण लग्नापर्यंत पोहोचायचं नाच. पुढे कैकेयी पुत्राचं नाव भरत ठेवण्यात आलं. शत्रुघ्न आणि लक्ष्मण नामक्रमविधी सोहळा संपन्न झाला. इथून दिसेल तुम्हाला त्यातले 2 गोरे 2 सावळे आहे. भरत आणि राम हे सावळे आहे. लक्ष्मण आणि शत्रुघ्न गोरे आहे. 2 गोरे आणि 2 सावळे असले तरी चौघाला झेगे पिवळे आहे. वर्णन काय, पित्त झगुलिया. काय दिसत असेल ते पोरं. 2 गोरे 2 सावळे चौघ एकाच ठिकाणी, पण झगे पिवळे घातून दिले आई साहेबानं. पित्त झगुलिया तनु पहिराई. दुई दुई दसन अधर रुणारे. वरचे 2 दात आले. हसले की चौघाच्या गालाला खड्डे पडतात. बोबडे बोबडे बोलायला लागले. अतिप्रिय मधुर तोतरे बोला. रांगत रांगत बाहेर येतात. आता एवढी वेळ आपल्याकडे नाही. आता 4ही भाऊ चालायला लागले. जाऊ द्या, रांग कुठपर्यंत रांगवायचं. राम लखन भरत रिपुसुदन चारों बेटे अपने पैर में पैजन पहनकर दशरथ जी के आंगन में खेल रहे तो दशरथ जी का आनंद चौगुना. ठुमक चलत रामचंद्र बाजत पंजनिया. ठुमक चलत रामचंद्र. ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया. ठुमक चलत रामचंद्र. किलकिलाट उठत धाय गिरत भूमि लटपटाय. किलकिलाट उठत धाय गिरत भूमि लटपटाय. आय माय गोतलेत धाय माय गोतलेत दशरथ की रणिया. ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया. ठुमक चलत रामचंद्र. ठुमक चलत रामचंद्र. ठुमक चलत संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.